होतोय हा विरोध? तर कबुतरांना खाणं घालण्याची जुनी सवय आहे ती आता मोडली तर या जीवांचं काय होईल असा प्रश्न आहे। पण दुसरीकडे कबूतर नकोत ही बाब का समोर येते? तर त्याचं कारण आहे कबुतरांचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम। काय आहेत हे परिणाम त्यावरही एक नजर टाकूया। कबुतरांमुळे श्वसनाचे अनेक आजार बळावतात। ॲलर्जी, अस्थमा हे होण्याची मोठी शक्यता असते, दाट शक्यता असते। कबुतरांची विष्ठा आणि पंख यांच्यामुळे अनेक आजार होतात। विष्ठेमध्ये आस्परजिलस बुरशी असते जिचा मानवी आरोग्याला धोका होतो। ही बुरशी श्वासामधून शरीरामध्ये जाते आणि जर असं झालं तर मग माणसाला आजार होण्याचा धोका संभवतो। हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनिया या कबुतरांमुळे होण्याची शक्यता असते। त्यांनी पसरवलेल्या जीवाणूंमुळे श्वसननलिकेला सूज येण्याची शक्यता असते। फुफ्फुसांना सूज येण्याची शक्यता असते। कबूतरखान्याच्या ठिकाणी जर आता कोणी अन्न टाकलं तर त्यांना 500 रुपये दंड करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। श्वसनाचे आजार बळावतात त्यामुळे कबुतरांना खाणं टाकू नये अशी सुद्धा विनंती महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे। मात्र असं जरी केलं तर मग त्यांना शिक्षा करणं किंवा त्यांना दंड करणं हे सुद्धा महानगरपालिकेनं आपल्या नियमांमध्ये सांगितलं।